अपरोक्ष रीतीचं बोलणं आहे. म्हणून शब्द ऐकून मनुष्य देहातल्या जीवानं सावध व्हावं. असा इतका ज्ञानोबरायानं ज्याचं वर्णन करावं, असा शब्द उपयोगी वस्तू आहे, साधन आहे. म्हणून त्या साधनाला साधन आहे, पण साधन साधन बनलं पाहिजे. मनुष्य देहात शब्द सहज आहे, हे मनुष्य देहातल्या पुण्याचं फल आहे. म्हणून मनुष्य देहाला येण्याला पुण्य लागते. बहुता सुकृते नरदेह लाधला, असं जे ज्ञानोबाराय म्हणतात. तर त्याचं कारण आहे की या देहात जी काही साधनं आहेत ते अलौकिक आहेत. ते इतर ठिकाणी दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहेत आणि इथं सहज आहेत. म्हणून मनुष्य देहाचं वर्णन आहे. आपण एक शब्द पाहा लागलो ह्या 6व्या प्रकरणामध्ये वर्णन करताना ज्ञानोबारायानं, तर काय शब्दाचा महिमा आहे. ते शब्द मनुष्य देहात सहज आहे. त्या शब्दानं शिवी देता येते, त्या शब्दानं भांडणं करता येतात, त्या शब्दानं व्यवहार करता येतो, त्या शब्दानं गमती जमती करता येतात, त्या शब्दानं मस्करी करता येते. किती इतकी सहज आहे. जसं सोनं किती दुर्लभ आहे व्यवहारामध्ये भेटणं, पण रावणाच्या इथं उंबरवट्टी त्याची इथं रावणाच्या इथं दगडाच्या जागी सोनं वापरलेलं आहे. ध्यानात घ्या. रावणाच्या इथं भिंती सोनाची आहेत. इकडे दुर्लभ आहे, पण त्याला सहज झालं, सुखाळ आहे, त्याने तेवढी संपदा मिळली, तितकं त्याचं वैभव आहे त्या रावणाचं. जसं रावणाच्या इथं संडास बाथरूमचे दगड देखील सोन्याचे आहेत, पायखान्याची. ती त्याची सहजता आहे. इकडं दुर्लभ आहे, लोकांना इथं गुंजभर ग्राम तोळाभर भेटत नाही, पाहायला भेटत नाही सोनं काही काहीला, आणि त्याची तितकं कसं आहे मनुष्य देहात. हा शब्द इथं काही बी करायला शब्द आहे. किती आपण पाहता मस्करी करायला, भांडणं करायला, शिव्या द्यायला, आजा माजा करायला, गमतीनं बोलायला, खोटं बोलायला पण शब्दच आहे, पाप करायला पण शब्दच आहेत. हे वैभव आहे मनुष्य देहातले सांगालो. प्रेम करायला शब्द आहेत, काव्य करायला शब्द आहेत, दुःख अभिव्यक्त करायला शब्द आहेत, सुख अभिव्यक्त करायला शब्द आहेत मनुष्य देहात. इतके जे चांगले शब्द आहेत, जे दुर्लभ आहेत इतर देहात. वैकुंठात पण शब्द नाहीत. वैकुंठात भोग आहे, शब्द नाहीत, म्हणून बोलणं नाही वैकुंठात, मौन नाही. वैखरीचे शब्द नाहीत तिथं, समाधीच शब्द नाहीत. स्वर्गात पण अशी वैखरीची शब्द नाहीत. अशी स्वर्गात संकल्पना व्यवहार आहे, मध्यमवाणी. वैकुंठात पश्यंतीवाणीने व्यवहार आहे. म्हणजे असे शब्द नाहीत. असे फक्त हे वैखरीतले शब्द मनुष्य देहातच आहेत. मृत्यू लोकात मनुष्य देहात वैखरी स्थूल रीतीनं अभिव्यक्त करता येते एकमेकाला, फक्त मनुष्य देहात आहे. त्याच्यात पण पुण्य कमी पडले की वाचा राहत नाही, वाचा नसतेच, ते कुणात लॉक होऊन येते. पुण्य कमी असले की मुक्कावा जन्मतो, मुका झालो वाचागिरी. आणि इथं पण ती पुण्याचं बल आहे, तोपर्यंतच राहते. दिली चाले वाचा क्षय मागील तपाचा तुकोबाराय म्हणतात. ही वाचा पूर्ण राहीन देईन, वाचा राहीन म्हणून भरोसा नाही सर्वांची. मतातच काही विभक्त होतो, अडथळा येतो. मुनिवाणी तपाचं फळ आहे, मागाल्या पुण्याचं फळ आहे.
मागलचं काही सुकृत त्याच फळेन त्यानं व्हा लागली, त्यानं सक्रिय. इथले डोळे, इथले कान, इथले हात, इथले पाय ही साधन आहे, साध्या गोष्टी नाही त्या. मनुष्य देहातली जी सामुग्री आहे ही साधारण नाही, ही खूप खूप पुण्याने भेटलेली. का का हातपाय तर सारखेच असतात ना? नाही, सारखे नाहीत. आकार सारखा नाही, व्यवहार सारखा नाही. इतर लोकांच्या दुसऱ्याच्या हाताचा, मनुष्य देहातल्या हाताचा. वानराला हात आहेत, माकडाला हात आहेत, आणि मनुष्याला हात आहे. फरक आहे. इतराला पाय, चार चार पाय आहेत, 50-50, 100-100 पाय आहेत, मोजता येत नाहीत गोमीचे पाय. मनुष्य देहात पाय आहेत, 2च पाय आहेत. पण त्या पायानं आपल्याला साधन करता येतं. त्या पायाला साधन बने, साधन रूप पाय येते. ह्या पायानं तीर्थाला जाता येतं, ह्या पायानं यात्रा करता येते, पंढरपूरला जाता येतं. ह्या यात्रानं भोगापासून दूर जाता येतं, त्याग करता येतो, वनात जाता येतं, एकांतात जाता येतं. ह्या पायानं गुरुकडे जाता येतं, वारी करता येते ह्या पायानं. कारण ह्या पायाच्या माग बुद्धी, कुत्र्याच्या पायाच्या माग बुद्धी नाही, वासना आहे फक्त. वासनेचे सेवक पाय आहेत इतर देहातली. कुठं पायीच नाही तर असले तर वासनेचे दास आहेत. म्हणून इथं बी वासनेचे दास असले पाय तर पशु येतो. पुछ नाही पादचारी, मनुष्य परी कुत्री ती. मनुष्य केव्हा पायाच्या माग बुद्धी असली तर, मनुष्य केव्हा डोळ्याच्या माग बुद्धी असली तर, हाताच्या माग बुद्धी असली तर, मनाच्या माग, कल्पनेच्या माग बुद्धी असली तर, वासनेच्या माग बुद्धी असली तर मनुष्य. हे सर्व सामुग्री आणि बुद्धी माग नाही, पशु येतो. तुका म्हणे एक ऐशे पशु जीव, न तले उपाव तेथे काही. तुका म्हणे एक ऐशे पशु जीव, पशु झाला तो, बुद्धिहीन, बुद्धीचा उपयोग न करणारा, बुद्धी आवून नसल्याला, बुद्धी पापानं दोषानं ज्याची पछाडलेली आणि ती बुद्धी औन नाही झाली, कार्बन आलेले बुद्धीवर, उपयोगात नाही आणली, उपयोगात आता आणण्यासारखी ठेवली नाही. कल्पनेचा, वासनेचा पगडा झाला तर बुद्धी उपयोगात येत नसते. आताच्या कल्पना, आताच्या वासना खवळलेल्या असल्या तर बुद्धी भ्रमत असते. आणि मागच्या खवळलेल्या कल्पना, खवळलेल्या वासनाचं संचित असलं तर त्या पाप बनून इथं कार्बन करतात, बुद्धीला प्रतिबंध करतात. मागचा पापाचा, वासनेचा, कल्पनेचा, व्यवहाराचा पगडा असला प्रारब्धात आलेला तर तो पाप बनून येतो, दोष बनून येतो, विकार बनून येतो. आणि आताच्या कल्पना आणि वासनाचा पगडा असला अंतःकरणात तर तो विक्षेप बनतो, बुद्धीला विकारी करतो, इथं बुद्धीला भयकितो, भटकितो. म्हणून वर्तमानातले प्रतिबंध, भूत प्रतिबंध आणि भविष्याच्या काही संकल्पना असतात, ते सुद्धा आता आपल्या बुद्धीला येतं, श्रवण होऊ देत नाहीत, साधन करू देत नाहीत, विवेक करू देत नाहीत. म्हणून जर ह्या इंद्रियाच्या माग, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रियाच्या माग, वासनेच्या माग, कल्पनेच्या माग बुद्धीचा फोकस असलं, बुद्धीचा प्रकाश असला तर तो माणूस आहे, तर तो साधक बनतो, तर तो शास्त्र त्याला ग्रहण होते, तर त्याला गुरुच्या ग्रह श्रवणाचा उपयोग होतो, संतांच्या वाणीचा उपयोग होतो. म्हणून वाणी आणि वाणीच्या माग बुद्धी, हे मला सांगायचं होतं.
हाताच्या माग बुद्धी येतं, वाणीच्या माग बुद्धी येतं, पायाच्या माग बुद्धी, डोळ्याच्या माग, ह्या यायच्या माग बुद्धी, सारथी असलेला रथ आहे हा, वाटा न जाणारा. बिगर सारथ्याचा रथ आणि सारथी असलेला रथ, ड्रायव्हर हजर नसलेलं वाहन, चाललेलं वाहन, ते पशु आहेत. आणि इथं बुद्धी म्हणजे सारथी आहे, कृष्ण भगवान आहे सारथी. यत्र यदा योगेश्वर, जिथं बुद्धी सारखा सारथी, तो मनुष्य ध्यातो वैभव आहे. म्हणून तिथे यश आहे, म्हणून तिथे श्री, म्हणून मनुष्य देहातच यश, इतर देहात अपेच नसते आणि यश बी नसते. अपयशातच डुबलेली इतर देहातले जीव 84 लक्ष योनीत भटकतात, त्यांना बद्धातून बद्धपणा घालिता येत नाही, मुक्तता संपादन करता येत नाही, काही ठराव करता येत नाही परमार्थातला. कारण बुद्धीच नाहीत, काय ठराव करतील, ठराव करणाराच तिथं नाही, नाही राहिलं. म्हणून मनुष्य देहात बुद्धी असल्यामुळं वाणी साधन बनली. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जेनी, शुद्ध असलेला सर्वातला जनार्दन, सर्व ठिकाणचा जनार्दन, सर्व जनातला जनार्दन ओळखता येतो. त्या जनार्दनाचं ओळखून भजन करता येतं वाणीने. म्हणून असं मनुष्य देहातल्या शब्दाचं वर्णन आहे. तिथं शब्द सहज आहे, तिथं सहज आहे शब्द, सर्वाला सहज आहे. चोर सुद्धा शब्द वापरतोय हल्ला, काय वैभव आहे मनुष्य देहात. दारू प्यानारा सुद्धा शब्द बोलता येते, काय वैभव आहे मनुष्य देहात. म्हणून असेही शब्द येत. म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं सावध व्हावा, शब्दाचं महत्व जाणावं, या सामुग्रीचं महत्व जाणून घ्यावा आणि शब्दाचा चटकन उपयोग करावा. हा शब्द अशी आज्या माझ्या गमती जमती करायला भेटलेला नाही, हा शब्द शब्दाच्या पलीकडलं करून घ्यायला भेटलेला आहे. शब्दानं शब्दातीत होण्याला भेटलेला आहे. शब्दानं बंधनाचा फासा तोडायला भेटलेला आहे. शब्दानं मुक्तता ओळखायला भेटलेला आहे, मोक्ष लक्षात घ्यायला भेटलेला आहे. शब्द जीवपणा घालायसाठी भेटलेला आहे. पहा म्हणे, पहा शब्देचे हा देव, देव पाहासाठी शब्द भेटलेला आहे. देव पाहण्याचा दरवाजा आहे शब्द, देव पाहण्याचं वाहन आहे शब्द, देवाकडे जाण्याचं. आत्म्याला आत्मा लक्षात घेण्याचं शब्द साधन आहे. आत्म्याला मी ब्रह्म याचं लक्षात घेण्याचं तुका म्हणे वाणी, शब्द साधन आहे. तुका म्हणे प्रेमामृताची खाणी. बरोबर. तुका म्हणे वाणी प्रेमामृताची खाणी. वाणीनं प्रेम ही भक्ती, वाणीनं बोध हे ज्ञान आहे, वाणीनं विधी हे कर्म आहे, वाणीनं सर्वांवर नियंत्रण करता येते, वाणीवर सर्वांचा उपयोग करता येतो. वाणीनं सच्चिदानंदाची अभिव्यक्ती होते, कर्म, भक्ती, ज्ञान, ती अभिव्यक्तीच आहे. म्हणून भक्ती ही आनंदाची अभिव्यक्ती, बोध ही चैतन्याची ज्ञानाची अभिव्यक्ती, आणि कर्म ही सत्याची अभिव्यक्ती, सच्चिदानंद. म्हणून अभिव्यक्ती करता येते शब्दानं, शब्दच अभिव्यक्तीचं साधन आहे, अभिव्यक्त होणं. पण काय अभिव्यक्त व्हाले, आपलं स्वरूप अभिव्यक्त व्हावा.
अभिव्यक्तीची बडबड होऊ नये, पाप अभिव्यक्त होऊ नये, दोष अभिव्यक्त होऊ नयेत, विकार अभिव्यक्त होऊ नयेत. अभिव्यक्त स्वरूप, शुद्ध कर्म, शुद्ध भाव, शुद्ध बोध, ही सच्चिदानंदाची अभिव्यक्ती. ज्ञानोबरायन वाणी किंवा हात चलिला आणि ज्ञानेश्वरी अमृत अनुभव. काय काय कर्म आहे त्याच्या. ज्ञानोबरायन भाव चलिलं, तीर्थावली केली, वारी केली, संप्रदाय केला. ज्ञानोबरायाचा भाव येतो, ज्ञानोबरायाचा भाव गंगा बांधला सर्व लोकाला पुनीत व्हायला. ज्ञानोबरायाचं कर्म एक तीर्थ बनलं सर्व लोकांना स्नान करायला. अमृत अनुभव लिहिणं, किती डुबक्या घेता येतात अमृत अनुभवाला. त्यांच्या हस्तलिखितातून, त्यांच्या ह्या वाणीतून आलेले शब्द कर्म येते, त्यांनी केलेलं, त्यांनी केलेली उपासना भाव येतो त्यांचा. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराची नेन गुढी, ही वारकरी संप्रदाय त्यांचा भाव प्रगटलेला आहे. आवडी प्रगट, त्यांचा भाव येतो. आणि ज्ञानेश्वरी किंवा प्रबोधन केलंय, बोध केला वेगवेगळ्या ह्याच्यातून, महावाक्याचं चिंतन सांगितलंय. ही त्यांची ज्ञानाची अभिव्यक्ती. म्हणून अभिव्यक्त म्हणजे शब्दानं अभिव्यक्त करता येते, हे सांगितलं आलं आपल्याला. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. म्हणजे वाणीनं मग अभिव्यक्त होता येते. इतर जीवाला अभिव्यक्त होता येत नाही, ध्यानात कुत्र्याला अभिव्यक्त होता येत नाही, चाम्या करता येते, ओरडता येते, इवाळता येते, स्पष्ट अभिव्यक्ती होत नाही. इथंच अभिव्यक्ती, एक बोल स्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, ही अभिव्यक्ती, स्पष्ट अभिव्यक्ती, विशद अभिव्यक्ती. नमो विशद बोध वाद विद्गदा. विद्गत करता येतं, अभिव्यक्त करता येते, बोलता येते, सांगता येते, कळत, स्पष्ट वक्तव्य करता येते मनुष्य देहात. इतर देहात अभिव्यक्त होता येत नाही. असो आपला विषय विस्तारित झाला. म्हणून काय अभिव्यक्त व्हावा, अज्ञान अभिव्यक्त व्हावा, आपल्या शंका गुरुपुढं अभिव्यक्त व्हावा. दुसऱ्याच अभिव्यक्त होतं, अज्ञान अभिव्यक्त व्हावं, की मला कळत नाही, मला कळून द्या, मी अज्ञानी. आपलं अज्ञान घालवायचंय. मला मी कोण आहे कळत नाही, मला जग कसं आहे कळत नाही, मला देव कोण आहे कळत नाही. ही शिष्याची अभिव्यक्तीच आहे गुरुकडे केलेली त्यांनी. आपण दुसरंच अभिव्यक्त होतो बंधू सोयरे पिसोनापाशी. संसारातल्या वस्तूबद्दल, संसारातल्या व्यक्तीबद्दल, संसारातल्या अवस्थेबद्दल, गरिबी श्रीमंतीबद्दल वाह उचलतो आपला. ही अभिव्यक्तीच आहे आपली मूर्खाची. म्हणून अभिव्यक्त हो देवापाशी. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. संतापाशी, देवापाशी, शास्त्रापाशी, गुरुपाशी. आणि असं अभिव्यक्त जर झालो तर आपल्याला संत सांगते ना, आपली तळमळ राहील. संत सांगते ना, संत सांगितल्याला आपल्याला लक्षात येईल, चटकन आपला पारमार्थ होईल. आणि चटकन पारमार्थ झाला तर वेळ भेटन आनंद उपभोगायला, नाचायला, गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, अनुवादाला वेळ भेटन. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद उपभोगायला, अनुभवायला सुखाला अवसर भेटन. सुखासाठी तर धडपडे, सुखासाठी तर देह तर सुख होईल. मग या ध्यान याची देही याची डोळा, कशासाठी देह, कशासाठी हे पदार्थ आहेत, कशासाठी इंद्रिय भेटलीत, कस त्याचं पारणं फिटन.
शांतकरण सुख भोगायसाठीचं साधन आहे. पण शब्दाचा उपयोग केला नाही, संतांच्या संगतीत गेला नाही, परमार्थ केला नाही, तर दुःख झेलायचं साधन बनले. हा शरीर सुखाचे घोसवले, सुख भोगण्याचं साधन आहे शरीर, हे मनुष्य शरीर. पण ते दुःखाचं आयतन बनले, दुःखाचं भांडार घर बनले. श्रवण न केल्यामुळं, ध्यानात न गेल्यामुळं, शब्दाचा उपयोग न केल्यामुळं, शब्दानं योग्य अभिव्यक्ती न झाल्यामुळं. म्हणून शब्दात आपण मनुष्य देहात आलोत, आपण भाग्यवान आहेत. आपल्याला शब्दासारखं जे ज्ञानोबारायाने ज्याचं वर्णन केलं असं साधन भेटलेलं आहे, सहज येते आपल्याला. म्हणून त्याचा आपण उपयोग करून मोक्ष ओळखाव, जे तसं आहे तसं ओळखाव. आणि असं जर वळ केलं तर आपल्याला लवकर जर वळ केलं, त्वरित गतीनं साधना जर झाली तर आपल्याला वेळ भेटन आणि जीवनमुक्तीच्या महासुखाचं विलक्षण आपल्याला सहज सहज सुखच सुख आहे. सुखच आहे पहिलंच. सहज असलेलं सुख लक्षात येईल. आणि ते निर्निमित्त सुख आहे. हे व्यवहारातले सुख निमित्त आहे. बेगडाची बाहुली, विषयाची समसुख बेगडी बाहुली. म्हणून ब्रह्मत्याच्या सुखाला काहीच निमित्त नसते, ते सुख. ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही, आरतीचे निघूने गेले मी पण माई. आनंद सागरात प्रेमी उडी दिलेली लाधलो सख्य मोठे नाही बोलता बोली. सद्गुरूचे निसंगी ऐशी आरती केली, निवृत्तीने आनंदाची तेथे वृत्तीने माली. ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही, असं सुख सहज असलेलं सुख, निर्निमित्त सुख, काही कारणानं न जाणारं सुख, काही कारणानं न आलेलं सुख, सहज असलेलं सुख. हे शब्दानं लक्षात येते. कोणाचं तरी अनमिट आहे अजून. बाबाराव महाराजांचा अनमिट आहे का? हा. हाच बोलाची वाली फेडी जे आणि ब्रह्माची याची अंगा घडी जे, मग सुखेशी सुरवाडी जे सुखची माझी ऐशी पहा, हवारपणे जरी होईल तरीच उपयोगा जाईल. बरोबर बरोबर. सुख होती आज बोलाची वाली फेडल्यावर. घरातले आवाज आले ना, म्यूट करा. हा ठीक आहे, बरोबर. आज बोलाची वाली फेडल्यावर आणि वास्तव बोलणं बोलल्यावर जीव दशीतली जीवानी ती आज बोलाचं वाली फेड. आणि जीवनमुक्ताचं महात्म्यांचं जे बोलणंय ते वास्तव बोलणंय. त्याचा पहिला फळा पुसायचा, नंतर लिहायचं. तशी आज बोलाची वाली फेडी, जी जीववाणी, जी कल्पनेची वाणी, जी वासनेची वाणी, जी अज्ञानाची वाणी भ्रमातली, ती फेडायची. म्हणून बोलण्यानंच बोलणं काढायचंय. तरी काय बोलणंच आहे, जग नाही बोलणंय, जीव नाही बोलणंय, कुठे जीवपणा आहे बोलणंय, पाप नाही बोलणंय, पुण्य नाही बोलणंय, सर्व बोलणंच आहे. जन्म मरण नाही बोलणंच आहे, वाली पेढी. ते जे काल्पनिक बोलणंय, जे भ्रांतीचं बोलणंय ते काढायचं आणि यथार्थ बोलणं.
म्हणून शिष्याचं बोलणं मिटलं पाहिजे, गुरुचं बोलणं सुरू झालं पाहिजे. शिष्याचं बोलणं जाळायचं शिष्यत्वातलं, जीवत्वातलं, आणि गुरुचं बोलणं उजळायचंय. तिथे एक जाळायचं आणि एक उजळायचंय. शिष्य संपायचा आणि गुरुच व्हायचा. गुरु गुरु ही गुरु परंपरा आहे. शिष्याच्या जागेवर गुरु बसली पाहिजे. शिष्य संपला पाहिजे. शिष्य संपायला तयार आहे तो शिष्य. त्याचं बोलणं, त्याचा अहंकार, त्याची संकुचितता आणि त्या संकुचित असलेली त्याची बडबड ही समाप्त झाली पाहिजे. निशंक होणं म्हणजे बोलणं संपणं. महाराज म्हणतात ना, आता विचारू नको, तूच विचारू नको, मी बोलत नाही. शंका न घ्या, त्यावर ते नपुसा शंका न घ्या. एरवी तरी मी कायसा क्षेत्रज्ञ तो येत आयसा, मुखाप्रती भावनुका जायचा. दुसरी गोष्ट वाटते ती की यावर ते नपुसा शंका न घ्या. म्हणजे पुढे बोलू नका. बोलणं सांगते याचे, जे न सांगते याचे सांगणे खुंटी, बोलते याचे बोलणे खुंटी. हे सांग, हे बोलणे लहान सहान मोठी उरून येते, अशी एक उभी आहे. असो, सांगायचं तात्पर्य काय चाललो होता आपला विषय मुख्य इथं, की पटकन आटपावा आणि वेळ घातला पाहिजे. म्हणून परमार्थ लवकर आटपाला पाहिजे आणि आपल्याला निर्निमित्त असलेलं सुख लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते निर्निमित्त जे सुख आहे ते दोघा जणाला असते. एक जीवनमुक्ताला आणि एक समाधीत गेलेले योग्याला. योग्याला प्रयत्नानं असते आणि जीवनमुक्ताला सहज असते. जीवनमुक्ताचं जाती येत नाही, योग्याचं जाती येत असते. ते सहज सुख अवस्थेसंग येते, समाधी अवस्थेसंग येते आणि उत्थान झालं की समाधी अवस्थेसंग जाते. त्याचं जागृती स्वप्नात नसते, तो सुप्तीत नसते, समाधीतच गेल्यानं होत असते, अवस्था लागल्यानं होत असते योग्याला. म्हणून योग्याला अवस्थेचं निमित्त आहे, अवस्थेच्या मागे पर्यत नाहीत. पण तिथं ते निर्निमित्तच आहे. तिथं म्हणजे कोणत्या निमित्तानं नाही ते सुख, कशाचं दुसऱ्याचं सुख नाही, ते आत्मसुखच आहे योग्याला झालेलं. पण त्यानं ती अवस्था लावून घेतलेली. आणि ब्रह्मवेत्याचं जे आहे ते निर्निमित्त आहे, कोण्या बी अवस्थेत आहे, ते जात नाही कशानंच, सहज आहे. हा दोन्हीतला फरक आहे. आणि जीवनमुक्ताला ते जागृती स्वप्न सुप्तीत नित्य असल्यामुळं त्याचं ज्ञान आहे, सुख आहे, सुखाचं ज्ञान आहे की ते माझं सुख आहे, ते ब्रह्मसुख आहे. त्या आनंदाची अभिव्यक्ती, ती आनंद रूपता आहे माझी. माझी ती विषयाची नाही, ती अवस्थेची नाही, ती प्रयत्नाने भेटली नाही, ती सहज आहे. ती जाणार नाही, येणार नाही, सहज आहे. असं सुखाचं सुखाचं ज्ञान असतं जीवनमुक्ताला. त्याचा स्रोत माहित असतो कुठून येतो. आणि समाधीतल्या योग्याला सुख असतंय, पण सुखाचं ज्ञान नसते. सुखाचा स्रोत कुठून आहे त्याचं ज्ञान नाही, सुख आहे. म्हणून समाधी घेणारा योगी हा काही काळ त्या सुखाचा अनुभव घेतो आणि पुन्हा ह्या सुख दुःखात येतो. जीवनमुक्त त्या सुखातच असतो, त्या सुखातून निघणे, त्या सुखात राहणे. आनंदाचे दुही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. म्हणून सुख त्याच्यातून निघणं नाही, त्याच्यातून बाजूला होणं नाही. सुखरूपताच हो झालेली असते आणि त्या सुखाचं ज्ञान बी असतं. ही जीवनमुक्ताची स्थिती. पण समाधी घेणाऱ्याला जीवनमुक्ती माहित नसते. समाधी घेणाऱ्याला ते सुख काही काही काळ माहित असतं. समाधीच्या काळात, समाधीच्या त्या अवस्थेत
पण जीवनमुक्ती माहित नसते. जीवनमुक्ताला जीवनमुक्ती माहित असते, सुख माहित असतं आणि समाधी माहित असते. जीवनमुक्ताला सर्व विषय सगळी माहिती आहे कसं येतं. झोपेतलं सुख बी माहित आहे कसं येतं, समाधीतलं सुख बी माहित आहे कसं येतं, स्वर्गातलं माहित आहे, वैकुंठातलं माहित आहे. म्हणून जीवनमुक्त पुरुष नको म्हणतो स्वर्ग, नको म्हणतो वैकुंठ, टाकून द्या म्हणतो ते समाधीचं सुख, सांडावा वाजून. झोपेतली धून माहिती आहे म्हणतो तो, स्वप्नातली शनिता माहिती आहे म्हणतो तो, आणि जागृतीतले सुख दुःख माहिती आहे म्हणतो तो. त्याला सर्वच माहिती आहे जीवनमुक्ताला. पण जीवनमुक्ताचं जे निर्निमित्त सुख आहे, ब्रह्मसुख आत्मसुख, ते योग्याला माहित नाही, ते वैकुंठातल्याला माहित नाही, ते स्वर्गातल्या इंद्राला माहित नाही, ते राजाला माहित नाही, मृत्यूलोकातल्या. ती म्हणजे जीवनमुक्ताचं सर्वाला माहित नाही, आणि जीवनमुक्ताला सर्वाचं माहित आहे, त्याचं त्याला माहित आहे, म्हणजे ज्ञात आहे. म्हणून योग्याची आज्ञा समाधी आहे व ब्रह्मवेत्याची ज्ञात समाधी असते. म्हणून समाध्यात धरल्या दोन, योग्याची एक आणि ज्ञानाची एक, जीवनमुक्ताची एक. तर जीवनमुक्ताची ही ज्ञात समाधी आणि ब्रह्मवेत्याची अज्ञात समाधी. आपल्या याची योग्याची अज्ञात समाधी, जीवनमुक्ताची ब्रह्मवेत्याची ज्ञात समाधी. ज्वलंत त्या समाधीत भान आहे, त्या समाधीत अज्ञान नाही, त्या समाधीत भ्रम नाही. योग्याला बी समाधीत भ्रम नसतो, पण भ्रमाचं बीज असते. म्हणून योग्याची समाधी, उपासकाचं वैकुंठ, कर्मठाचा स्वर्ग आणि व्यवहार करणाराच राज्य, ह्या अंतिम स्टेप आहेत. व्यवहारात कर्म करणारा, कष्ट करणारा शेवट राजा होत असतो. त्याचा अंतिम गंतव्य राजा आहे, राजछत्र, सार्वभौम राजा होणं. त्याचा मोक्षच येतोय जसा व्यवहारातला. कर्मठाचा मोक्ष इंद्र होणे, उपासकाचा मोक्ष वैकुंठात जाणे, योग्याचा मोक्ष समाधी घेणे. अंतिम ध्येय धोरण आहे त्याची. पण याचे जे राजा इंद्र, वैकुंठात जाणारा आणि समाधी घेणारा, हे चार आहेत. पण हे चारीत एकापेक्षा एक आहेत. राजापेक्षा इंद्र, या लोकातल्या वरच्या परलोकातला राजा, त्यात इथं बी नियंत्रण, तिथं बी व्याप्ती मोठी शक्तीची इंद्राची. त्याच्यापेक्षा वैकुंठात तिथं तर कर्म करायचंच काम नाही, धार नाही. म्हणजे व्याज परेशानी नाही. इंद्राची तरी परेशानी, धोकावं लागतं, लढावं करावं लागतात, सांभाळावं लागतंय, सहकार्य घ्यावं लागतं दुसऱ्याचं. वैकुंठात ते बी नाही. त्याच्यापेक्षा अंतर्मुक्त आहे, त्याच्यापेक्षा मौनता आहे, त्याच्यापेक्षा निष्कर्मता, याच्यापेक्षा. आणि वैकुंठापेक्षा ते स्वर्ग, आपले हे समाधी स्वतंत्र आहे त्याच्या घेतलेली. तिथं दुसरा कोण नाही. इथं तरी वैकुंठातले मोठे असते दुसरे बाकीचे भक्त, आणि म्हणून स्पर्धा होऊ शकते. समाधीत एकटाच असतो स्वतंत्र गेलेला. म्हणजे एका तरी जरी असली, म्हणून बाकीच्याची नावच नाही घेतली. इथं गुरुजीनं फक्त योग्याच्या समाधीची आणि ब्रह्मवेत्याच्या जीवनमुक्तीचं इथं काय केलेलं आहे, तुलना केलेली आहे. म्हणून एकाची ज्ञात आहे, एकाची अज्ञात आहे. म्हणून मन स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी, हरिनामानं नित्य समाधी असती ब्रह्मवेत्याला किंवा जीवनमुक्ताला. तेव्हा योगी समाधीत गेला तरी जीव आहे, योगी समाधीत जरी गेला असला तरी जीवच आहे. ही ध्यानात घ्या गोष्ट. त्याचा जीवपणा गेलेला नाही.
कारण जग सत्य तो बुद्धी तशीच आहे, परिचिन्न तो तसंच आहे, ब्रह्माशी अभेद नाही झालेला भेद तसाच आहे. ब्रह्मात बुडाला तो समाधीत, पण भेद तसाच आहे, ब्रह्माशी एकरूपता नाही, पडदा आहे मधात. पाणी पोज समुद्रात टाकली, समुद्रात बुडाली पण समुद्राशी एकरूप नाही, पन्नी आली मधात, पाण्याला पाणी मिळून नाही गेलं, एक नाही झालं, पडदा आहे मधात. समुद्रात बुडालं पण भेद आहे, एकरूपता नाही. एक देशता आहे पण एकरूपता नाही, ध्यानात घ्या. एक देशता आणि एकरूपता, भिन्न देशता आणि एक देशता. इतर अवस्थेत भिन्न देशता आहे, समाधीत एक देशता आहे पण अभेद नाही. म्हणून समाधीत सुद्धा भेद नाही, भेद आहे. तो वैकुंठात भेद आहे काय सांगायचं का, स्वर्गात भेद आहे काय सांगायचं का, आणि राज्यपानात भेद आहे काय सांगायचं, आणि दारिद्र्यात भेद आहे काय सांगायचं का, आणि पशु पक्ष्याच्या देहात भेद आहे का सांगायचं का, नरकात भेद आहे का सांगायचं का. मग नरकापासून तो समाधीपर्यंत भेदच आहे, अभेद फक्त ब्रह्मज्ञानात आहे, अभेद फक्त जीवनमुक्ताचा आहे. तेव्हा योगी समाधीत गेला तरी जीव आहे, जीवनमुक्त व्यवहार करू लागला तरी विश्वर आहे, जीव नाही. जीवनमुक्त पुरुष व्यवहार, हे पहा किती किती टोकाच्या भूमिका आहेत. हा समाधीत गेलेला आहे आणि हा व्यवहार करायला लागलेला आहे, जीवनमुक्त चालायला आहे, बोलायला आहे, जेवण करायला आहे, तरी बी समाधीतल्या पेक्षा श्रेष्ठ आहे. याचा व्यवहार जीव दशा नाही, आणि त्याचा अव्यवहार स्थितीत गेलाय योगी तरी जीव आहे. अव्यवहार स्थिती जाऊन तो जीव आहे, आणि हा व्यवहार करताना बोलताना भांडताना जीव नाही. हरी बोला भांडता, युद्ध करताना जीव नाही. म्हणायचं झालं तर जीवनपणा लावता येत नाही त्या ठिकाणी, जीवनमुक्ताच्या ठिकाणी. कारण जीवनमुक्त आहे तो ब्रह्मव्यता आहे ना, तो ब्रह्मज्ञानी आहे ना, जीवपणा नाही त्या ठिकाणी लावता येत. म्हणायचं मग काय लावता येईल त्याला, त्याला म्हणायचं झालं तर विषयावर असतो, त्याला देव म्हणावं लागतं, देवते संत, देवते संत. कारण जीवपणाला तिथे भ्रांती नाही ना, परिच्छिन्नता नाही, भेद नाही, कसा जीव म्हणा. त्या अटी असल्याशिवाय जीव मानता येत नाही. भ्रांती पाहिजे जीवाला, जीव भ्रांती, आणि तिथं भ्रांती नाही, व्यवहार आहे. व्यवहार आहे पण भ्रांती नाही, आणि योग्याच्या समाधीतल्या योग्याला व्यवहार नाही पण भ्रांती. व्यवहाराला महत्व नाही आहे का नाही, भ्रांती असली की जीव. म्हणून व्यवहार नसून भ्रांती असली या समाधीत तरी बी तो जीव आहे, आणि व्यवहार असून भ्रांती नसली तर तो जीवपणा लावता येत नाही. कारण भ्रांती हे मुख्य लक्षण आहे जीवत्वाचं, जीवपणातलं. म्हणून कोण आहे मग तो जीवनमुक्त, जीव नाही मग कोण आहे, मग त्याच्या व्यवहाराकडून पाहून बघायचं म्हणलं देव आहे म्हणा त्याला, मग ईश्वर आहे. म्हणून ब्रह्मात काही नाही, केवळ सुख आहे. ब्रह्मामध्ये काहीच नाही, केवळ सुख आहे. जीवनमुक्ती सुखाचा व्यवहार आहे, जे अद्वय ब्रह्म आहे, जे विधेय मुक्ती म्हणावं आपण त्याला, तर तिथं केवळ सुख सुख आहे. सुखाचं ज्ञान पण नाही तिथं, सुखाचा व्यवहार पण नाही तिथं. सुखाचं अज्ञान बी नाही, ज्ञान बी नाही, व्यवहार बी नाही, असं अव्यवहार्य आहे ते केवळ ब्रह्म. आणि जीवनमुक्तीत सुखाचा व्यवहार आहे, सुख आहे, सुखाचं ज्ञान आहे, सुखाचा व्यवहार आहे. सुखाचे व्यवहार आहे, सुख लाभ झाला, व्यवहार आहे सुखाचा. बोलायला लागला हे सुखाचा व्यवहार आहे, नामस्मरण करायला हा सुखाचा व्यवहार आहे, उपदेश करायला हा सुखाचा व्यवहार आहे.
व्यवहार आहे. ग्रंथ लिहायला हा सुखाचा व्यवहार आहे. म्हणून जीवनमुक्तीत सुखाचा व्यवहार आहे आणि सुखाचं ज्ञान बी आणि सुख रूपता बी आहे. म्हणून पहा, म्हणून तो ईश्वर आहे. म्हणून त्याला काय म्हणू लागतं, सर्व व्यवहार असताना, चलणं बोलणं असताना ईश्वर म्हणू लागतं. कारण जीव मानता येत नाही. जीवपणाला भ्रांती पाहिजे, भ्रांती नाही. भेद पाहिजे, भेद नाही. परिचिनता पाहिजे, परिचिनता नाही. द्वैत सत्यता पाहिजे, द्वैत सत्यता नाही त्याच ठिकाणी. म्हणून त्याला जीव मानता येत नाही. मग कोण आहे? ईश्वर आहे, ईश्वर. आणि समाधी घेतलेला योगी अष्ट सिद्धी जरी त्याला प्राप्त असल्या, तो सर्वज्ञ जरी ठरला असला, त्रिकालज्ञानी जरी ठरला असला, सर्व सामर्थ्य जरी त्याच्या अंगी असलं, त्याची कुंडलिनी जरी जागृत झाली असली, तरी तो जीव आहे. ध्यानात घ्या जरा. टोकाच्या भूमिका आहेत, परस्पर विरुद्ध. म्हणून तो जीव इतका असलं सामर्थ्य तरी जीव आहे तो. म्हणून जीवनमुक्त आणि ब्रह्मव्यक्ता, आपल्या जीवनमुक्त आणि योगी, ब्रह्मव्यता आणि योगी यांची तुलना इथं गुरुजीने केलेली. एकदम ब्रह्मदशेत जाता येत नाही. म्हणून प्रथम जीवनमुक्ती म्हणजे विश्वासारखी होणे आहे. कारण एकदम ब्रह्मदशेमध्ये अव्यवहार्यतामध्ये जाता येत नसतं. कारण अगोदर जीवपणा असतो आणि नंतर तो श्रवण मनन आदी साधन करून गुरु सद्गुरूच्या संगतीत बोधाला प्राप्त होतो. तर त्याच संचित भस्म होत, क्रियामान त्याला लागत नाही आणि अविद्या निवृत्ती होते. पण प्रारब्ध वशात जे भोगायला आणलेलं कर्म आहे, तर त्या अंशात त्याचा व्यवहार चालू राहतो. तर तीच जीवनमुक्ती ठरते. मग म्हणून जीवनमुक्ती मानावं लागते माझा. कारण ते नसतं राहिलं तर शिष्यच नसता राहिला, व्यवहारच नसता राहिला, अहम ब्रह्मस्मी म्हणायला राहिलाच नसतो. ज्ञानाची परंपराच खंडित झाली असती. म्हणून एकदम ब्रह्मदशेत जाता येत नाही. प्रारब्ध अंशात उरत असतो. काम एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा राहतो तिथं. म्हणून प्रथम जीवनमुक्ती म्हणजे ईश्वरासारखी होणे आहे. म्हणून तो जीवनमुक्तीत विश्व काय होतो, एकदम ईश्वर, जीवाचा ईश्वर होतो. जीव शिव दोन्ही एकाकार झाले, जीव शिव होतो. पण शिव म्हणजे कसा होतो आता तेच सांगतात येतं. कारण की तो कसं आहे पा, शिवाला बी उपाधी पण भ्रांती नाही, आणि जीवाला उपाधी पण भ्रांती त्या उपाधीन. म्हणून अविद्या जाते, अविद्या गेली की खाली माया राहते. माय उपाधी कच राहतो तो, माय उपाधी शिव बोली जेती. आणि म्हणून जी प्रारब्ध वशात राहतो ती माया उपाधी राहते. अविद्या तर गेली ना, मग खाली काय राहिली? माया. ती शुद्ध असते, ती भ्रमात पाडित नाही. म्हणून उपाधीने एकच आहेत, ईश्वर आणि संत. बरोबर आहे, ईश्वर आणि संत, माय उपाधी. कारण अविद्या गेली महावाक्यानं, आणि खाली विद्या राहिली. विद्या तीच माया आहे, शुद्ध शुद्ध उपाधी. म्हणून प्रारब्ध आहे तोपर्यंत तो माया उपाधीत असतो. प्रारब्ध संपले की मग ती प्रारब्ध अंशातच माया उपाधी राहिली असती. मग ईश्वरत्व गेलं, माया उपाधी गेली, व्यवहार गेला, प्रारब्ध गेले, प्रारब्ध बघून संपले की.
म्हणून ते मधला टप्पा आहे प्रारब्ध अंशातला. म्हणून एकदम ब्रह्मदशेत जाता येत नाही. म्हणून प्रथम जीवनमुक्ती म्हणजे ईश्वरासारखी होणे आहे. ईश्वरा सुखाचा व्यवहार आहे तसा त्याचा असतो, ईश्वरासारखाच होतो, ईश्वरासारखा. म्हणून हे पा बद्ध जीव असतो ना, तो विविध काही 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 होऊन असतो. बद्ध जीव कधी नारकीय होऊन असतो, बद्ध जीव कधी स्वर्गीय होऊन असतो, बद्ध जीव कधी नरदेहात येतो, नरदेह मनुष्य म्हणून राहतो, बद्ध जीव कधी नरदेहात पामर होऊन राहतो, कधी विषय होऊन राहतो, कधी भोगी होऊन राहतो, त्यागी होऊन राहतो, योगी होऊन राहतो, मुमुक्षु होऊन राहतो, साधक होऊन राहतो. बस संपल्या, इतकीच लिस्ट आहे त्याची. बद्ध जीव काय काय होऊन राहतो. जीवनमुक्ताला महाराज फक्त केवळ एकच माया उपाधी राहते जी शुद्ध असते ईश्वरासारखी. कारण ब्रह्मवाक्यानं त्याचं अज्ञान नष्ट झालेलं असतं, जीवदशा गेलेली असते आणि ईश्वरकृत माया उपाधी त्याला राहिलेली असते. हा मग त्याला सर्वज्ञता ईश्वरासारखी मिळायला पाहिजे, ती पण असते का त्याला, ती नसते. हा येईन पुढे विषय, ते वाचण्यात आला ना, मी मेटकरी बाबांना वाचलं ना, येईन रामकृष्ण. खाली. हो हो, आहे विषय तुमचा. बरोबर आहे शंका तुमची, ग्रंथाला धरून आहे. ठीक आहे. मग म्हणून काय चालू होतं आपलं, की बद्ध जीव अनेक अनेक प्रकारानं होऊन असतो. बद्ध जीव एक नसतो. आता पाहिलेले प्रकार आपण, की नारकीय होणं, स्वर्गीय होणं, नरदेहात येणं, इतर देहात पशुपक्ष्याच्या देहाला जाऊन राहणं, नरदेहात पामर होऊन, विषय होऊन, भोगी होऊन, त्यागी होऊन, मुमुक्षु होऊन, साधक होऊन शेवटपर्यंत. इथपर्यंत जीव, साधक सुद्धा जीवत असतो. हा जीवपणातल्या विविध शाखा आहेत, विविध स्तर आहेत. पण जीवनमुक्तीत दुसरं काहीच होऊन नसतो, तो ईश्वर होऊन असतो. हा आपला विषय. बद्ध जीव अनेक होऊन असतो, काही बाई साधकापर्यंत, शिष्यत्वापर्यंत. आणि जीवनमुक्त जीव किंवा जीवनमुक्त काय होऊन असतो, तो फक्त ईश्वरात होऊन असतो. बाकीचं काही होत नाही, बाकीचं काही होत नाही तो. आणि विद्ये हे मुक्तीत ब्रह्म असतो. म्हणून विद्ये हे मुक्त ब्रह्म आहे, जीवनमुक्त ईश्वर आहे. आणि बद्ध जीव विविधत आहे, विविध स्तरात राहतो तो. त्याच्या अधिकाराप्रमाणे, त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या समजुतीप्रमाणे त्याचे स्तर आहेत. नरक यातना भोगायला लागलेला सुद्धा बद्ध जीवच आहे, आणि स्वर्ग भोगायला लागलेला सुद्धा बद्ध जीवच आहे, कळायला पाहिजे. भोगी सुद्धा बद्ध जीवच आहे, त्यागी योगी सुद्धा बद्ध जीवच आहे, आणि मनुष्य देहातला बद्ध जीवच आहे. पामर, विषयी, मुमुक्षु, साधकापर्यंत फक्त त्याचे इतर काही काही त्याचे शुद्धता आहे किंवा काही काही गुण आहेत, काही दोष आहेत, ते वेगवेगळे, त्याच्यामुळे पण बद्ध जीवच आहे ती. फक्त जीवनमुक्तच जीव नाही. जीवनातून मुक्त आहे, त्याच्या नावातच आहे ना, जीवपणातून मुक्त झाला तो, जीवनमुक्त असो. म्हणून अशा प्रकाराचा हा आहे. आता प्रश्न आहे, की ईश्वर सृष्टी निर्माण करतो तशी जीवनमुक्ताला सृष्टी निर्माण करता येते का? आता आपल्याला जो काही देशमुख सरांनी प्रश्न केला, तोच इथे शंका, तीच शंका आहे. होय, स्वप्नसृष्टी आपणच निर्माण करतो व जीवनमुक्त पुरुषाला सर्व स्वप्नावस्थाच आहे. म्हणून सृष्टी जी जीवाने निर्माण केली मानणारा सृष्टीदृष्टीवादाचा पक्ष फार श्रेष्ठ आहे. आता जो प्रश्न आपल्याला शंका केली ती, तर ती शंका इथं आहे बी पुढे. ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तुम्ही ईश्वरच होतो असं म्हणतात जीवनमुक्त पुरुष, तर तशी जीवनमुक्ताला सृष्टी निर्माण करता येते का? तर गुरुजी एका वाक्यात सुरुवातीला उत्तर देतात, होय, करता येते. कारण स्वप्नसृष्टी आपणच निर्माण करीत असतो ना. स्वप्नसृष्टी कोणी ब्रह्मदेवानं केली नाही,
स्वप्नसृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाकडून नाही, स्वप्नसृष्टीचं पालन विष्णूकडून नाही, आणि स्वप्नसृष्टीचा संहार शंकराकडून नाही. जीवापासून तिची उत्पत्ती, जीवानं तिचा सांभाळ केला, जीवानच नाश केला. झोपेच्या संबंधात जीवानं त्याची उत्पत्ती केली, स्वप्नसृष्टीची. सत्यत्व बुद्धीनं जीवानं त्याचं पालन केलं, आणि जेवाच्या संबंधानं जीवानच त्याचा नाश केला, प्रलय काळ केला त्या स्वप्नाचा. ध्यानात तसं अज्ञानाच्या संबंधानं जीवानच जगाची उत्पत्ती केलेली, सत्यत्व बुद्धीनं त्याचं पालन चाललेलं आहे, आणि अहम ब्रह्मस्मी ह्या जागृतीनं त्याचा संहार होतो, जीवच करीत असतो. अहम ब्रह्मस्मी तरी जीवातच आहे, बोलणं आहे. जग सत्यत्व तरी जीवाचंच बोलणं आहे. आणि जग आहे किंवा जग मी पाहलो, जगात मी आलो, असं जे बोलणं हे उलट बोलणं, त्यानं जग केलेलं आहे. ते त्याच्यात अडकून पडला आला तर ते त्यानंच केलेलं आहे, त्याचीच करणी ती. म्हणून जीवानं जग निर्माण केलेले, जीवच जगाचं पालन करतो, जीवच जगाचा संहार करतो. उत्पत्ती पालन संहाराचे बीज निज जेने नेले बीज त्याच्या हाती. म्हणून गुरुजी एका वाक्यात उतरतात, होय तो सर्वज्ञ असतो, कारण सृष्टी त्यानंच निर्माण केलेली, स्वप्नसृष्टी द्रष्टांत द्यायला. म्हणून जीवानं निर्माण केली म्हणणारा हे पक्ष याच्यातला एक अध्यात्मशास्त्रातला सृष्टीदृष्टीवाद, एक वाद आहे अनेक वादापैकी तो. तर हा पक्ष फार श्रेष्ठ आहे, पण तो समजून घेता आलं पाहिजे, तो गळी उतारला पाहिजे, तो कळाला पाहिजे. सृष्टीदृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवादाच्या भूमिकेवर राहता आलं पाहिजे. सृष्टीदृष्टीवाद आपल्याकडून बोलण्यात आलं, दृष्टीसृष्टीवादाच्या भूमिकेत राहता आलं पाहिजे. सृष्टी जीवाने केली, पण त्यात अज्ञात जीवाची सृष्टी बंधाला कारण आहे, व ज्ञात जीवाची सृष्टी जीवनमुक्तीची विलक्षण सुखाला कारण आहे. अर्थात जीवनमुक्त हा ईश्वर असतो. म्हणून ध्यानात घ्या, एक गंमत इथं सांगितलेली गुरुजी नाही, सृष्टी जीवानेच केलेली हे खरे, पण हे जीवानेच केलेली सृष्टी हे गंध जरी खरी असलं तरी हे ज्याला ज्ञात आहे तो जीवनमुक्त आहे, आणि हे ज्याला ज्ञात नाही तो बद्ध आहे. ध्यानात या, उघडा घाताने हित तुका शेणामणी असे निचित. म्हणजे सृष्टी जीवानच केलेली, पण हे ज्याला कळालं, हे ज्याला माहित आहे तोच जीवनमुक्त आहे. आणि दुसऱ्या कोणतरी केलेली असं ज्याला वाटतं तो बद्ध आहे त्याच्यात. तसंच ना मग हे स्वप्नातली सृष्टी, स्वप्नातलं जग दुसऱ्याच कोणतरी केल्यासारखं वाटलं तिथं आपल्याला, म्हणून तर आपण तिथं बद्ध होतो, म्हणून ते सत्य वाटलं बद्ध होतं तिथं. जर आपल्याला हे आपलीच करणी, आपलीच समजूत, आपल्या समजुतीने आपण अडकलो त्या स्वप्नात असं कळालं असं, आपण तिथं मुक्त असतो, जीवनमुक्त म्हणून राहिला असतो. जीवनमुक्ती ठरली असती ते स्वप्नी बद्ध का ठरलं, बंधता का ठरलं, बंधन का ठरलं, तर ते दुसरं सत्य दुसऱ्या कोणत्याही केलेले. दुसरं कोणतरी केलेले असं आपल्याला वाटल्यामुळं आपण त्याच्या स्वप्नात बद्ध असतो त्या.
म्हणून बंधाला कारण होती ती आणि मोक्षाला कारण होती ज्ञात अज्ञात असल्यामुळं. लक्षात ठेवू आपण. व ज्ञात जीवाची सृष्टी जीवनमुक्तीची विलक्षण सुखाला कारणीभूत ठरते. म्हणून ही सृष्टी देखील ज्याला ज्ञात आहे की म्या सत्यत्व धरल्यामुळे म्या धरलेलं ही मीच आहे म्हणायलो जगाला, मीच खरं आहे म्हणायला जगाला, आणि मीच जगात अडकलो. देहाला मी म्हणायलो मीच. ध्यानात घ्या. आता मी मला लक्षात घ्यायना देहाला मी म्हणायलो, जगाला खरं म्हणायलो, जगातल्या पदार्थाला माझं म्हणायलो, आणि मी जगात आलो म्हणायलो, मी जगात राहिलो म्हणायलो, मी जगातून जाणार आहे म्हणायलो. हा सर्व भ्रम आहे. आणि भ्रम असणं हेच जीवाचं लक्षण आहे. आणि मी आलेलो नाही, मी देह नाही, जग पुढं नाही खरं, जग झालेलं नाही, जग केलेलं नाही, जग भासलेलंय ते माझ्या अज्ञानानं मलाच भासायलंय. आणि त्याच्यामुळे मी मला मनुष्य वाटायलो, त्याच्यामुळे मी मला परिच्छिन्न जीव वाटायलो. आणि जग सत्य वाटल्यामुळे सुख दुःख व्हाले, सुख दुःख खरे वाटायले. त्या भ्रमातल्याच वासना आहेत. बोलायचं का कोणाला? बोलायचं असलं तर बोला. असं लक्षात येतं त्याला जीवनमुक्त म्हणा. असं ज्याच्या लक्षात आलं त्याला जीवनमुक्त म्हणा. म्हणून तो ईश्वरच असतो. त्याच्या पलकट झाली तू. कोण बोलायला तिकडं? चर्चा चालली कोणाच तरी. विषय संपत आला आपला, वेळ झालेला आहे. हा बोल नका. हा म्हणून असो अशा प्रकारानं तो ईश्वरच असतो. म्हणून अर्थात जीवनमुक्त हा ईश्वरच असतो, ईश्वरच आहे. का का तर ध्यानात घ्या, तो सर्वज्ञ का असतो की सर्व सर्व सृष्टी सर्व जग आहे, सर्व हा व्यवहार आहे आणि सर्व त्याला माहित असतो. फक्त हे बसणी पडलं पाहिजे, हे कळालं पाहिजे. जागृतीत असंच आहे, स्वप्नात असंच आहे, आणि सर्वच त्याला माहिती कसं येतं. ही सर्वज्ञता आहे. पण ही लक्षात येत नाही. आपण व्यवहारात गुंतल्यामुळे, जग सत्य वाटल्यामुळे ही लक्षात येत नाही सर्वज्ञता. म्हणून आपल्याला जग सत्य वाटतंय, ईश्वर करणारा वाटतो जगाला, जग संपणारं वाटतंय, जग नाशिवंत वाटतंय, जग नाशिवंत नाही भासमान आहे, पण या गोष्टी कळत नाहीत. आणि या गोष्टी न कळल्यामुळे सर्वज्ञता एक विलक्षण वेगळी शक्ती वाटते. सर्वज्ञता, त्रिकल ज्ञान, अरे हेच आहे ते. पण हे लक्षात येत नसतात गोष्टी. तो भ्रम असतो, तो जीवपणा आहे. तेच काही आपल्याला प्रतिबंध असते, ते लक्ष कळू देत नाही ती. म्हणून श्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी संत बोलत होते, हालत होते, का काही करीत होते म्हणून ते ब्रह्म नव्हते, त्याच्या ठिकाणी व्यवहार दिसतो होता म्हणून. पण आवृत्त नव्हते म्हणून जीव बी नव्हती, त्याला खरं वाटत नव्हतं. हे पहा, आवृत्त नव्हते म्हणून जीव नव्हते, आणि व्यवहार करीत होते म्हणून ब्रह्म नव्हते. मग कोण होते ते? ते ईश्वरच होते. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. तुका विष्णू नाही तुझा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, असंच म्हणावं लागतं. म्हणून ते ईश्वर होते. आणि ईश्वर नेहमी ब्रह्मरूपच असतो, हे तर आपल्याला माहितच आहे. म्हणून व्यवहाराच्या दृष्टीने त्याला ईश्वर माना. आणि आवृत्त नाहीत, भ्रम नाही म्हणून त्याला जीव मानू नका. आणि ईश्वर निभ्रांत असतो, अनावृत्त असतो, म्हणून ते ब्रह्मरूपच आहेत. अशा रीतीनं संत ब्रह्मरूप असतात, ही केवढी गोष्ट मोठी. म्हणून संत हे ब्रह्मरूप आहेत, किंवा संत हे ईश्वर आहेत, विष्णू आहेत, शिव आहेत, शंकर आहेत, ईश आहेत. संत अनावृत्त असल्यामुळं, अनावृत्त भूमंडळी भेटतो त्याबद्दल अनावृत्त चैतन्य येते. आवरण नाही त्याला, मल नाही त्याच्यात, विक्षेप नाही, आवरण बी नाही. तीर्दोषानं मुक्त आहेत म्हणजे जीवपणानं मुक्त आहेत, जीवपणा नाहीत म्हणजे जीवन मुक्त आहेत. आणि असं ते करून दाखवतात म्हणून आचार्य आहेत.
असं ते नेहमी असतात म्हणून संत आहेत. इतराच्या तुलनेत ते महा आहेत म्हणून महात्मा आहेत. आणि हे सांगणारे एकमेव तेच आहेत म्हणून गुरु आहेत ते. त्याची एकमेवता गुरु आहे, त्याची महानता महात्मेपणा आहे. ते सतत अशा भूमिकेत असतात म्हणून संत आहेत. ते अनावरत असल्यामुळं जीव नाहीत आणि व्यवहार करीत असल्यामुळं ब्रह्म नाहीत. आणि असा शुद्ध त्यांचा व्यवहार असल्यामुळे ते विश्वर आहेत. निर्दोष शुद्ध बोधानयुक्त व्यवहार असल्यामुळे ती विश्वर आहेत. म्हणून संत विश्वर असतात, ईश्वराला प्राप्त असतात. परंतु प्रारब्धवशात असल्यामुळे तसं ती दिसत नसतं दुसऱ्याला आणि ती दाखवित नसतात. ते दाखवित नसतात. आणि का दिसत नसतं, भेद का दिसतो ईश्वरात? यांचं प्रारब्ध जसं असन तसा व्यवहार होतो, सुखाचा दुःखाचा, गरिबीचा श्रीमंतीचा, वैभवाचा, तुटपुंजेपणाचा. हा प्रारब्ध वशातला व्यवहार असतो, रोगाचा विकाराचा, प्रारब्ध वशातला. आणि ती प्रारब्ध त्याला विश्वर वाटू देत नाही. हे बी कामी कोणाच्या, कारण ते जर ईश्वर वाटले तर इतर जे विकारी लोक आहेत, विषय पामर लोक आहेत, हे त्यांच्या जास्त नादी लागतील, त्यांचा व्यवहार होऊ द्यायचे नाही. म्हणून ते विश्वर वाटत नाहीत प्रारब्धानं त्यांच्या. त्याचं प्रारब्ध औषधक पाडून ते ईश्वरापासून वेगळे ईश्वर वाटूच देत नाहीत. आणि हे उल्लंघन करून साधक शिष्याला आस्था होते किंवा तिथं त्यांना त्यांच्यातली जी विशेषता आहे ती करून त्याला विश्वरात्व बुद्धी होती. ध्यानात घ्या. म्हणून तर संत विश्वरत्व दाखवित नाहीत असतं तरी बी चमत्कार करीत नाही, जास्त लोक मागं लावून घेत नाहीत. तुका म्हणे उपाधीन का वाढविली करपाने, ती उपाधी वाढीत नाहीत, काही अघटित घटना करीत नाहीत. कारण तशा केल्या की लोक मागायला विषय पामर मागं लागत असतील. विषय पामर केव्हा मागं लागते, काही चमत्कार दिसले तो. मुमुक्षु केव्हा मागं लागतो, बोध दिसला तर. जिज्ञासू मुमुक्षु केव्हा मागं लागतात, बोधाला पाहून आकर्षित मुमुक्षु जिज्ञासू होत असतात. चमत्काराला पाहून आकर्षित विषय पामर होत असतात. म्हणून त्याच विषयावर तो झाकून ठेवतात, ते दाखवित नाहीत. संत दिसू देत नसतात. दिसू नये जना ऐशी वाटी नारायण. असो, आपला वेळ झालेला आहे. म्हणून या ठिकाणी ब्रह्मरूप ईश्वर रूप असतात संत. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्रारब्धानं वेगवेगळ्या दिसतात. त्यांचा रंगरूप चेहरा व्यवहार परिच्छन्नता दिसत असते, तर त्या प्रतिमा भिन्न दिसतात प्रारब्ध वशातली. म्हणून असो, अशा प्रमाणात जीवनमुक्त महापुरुष हा विश्वर स्वरूपाला प्राप्त असतो, ईश्वरच असतो. म्हणून याच्या खालची जी शंका आहे ती आपण उद्या घेऊ. आणि उद्या काही प्रश्न असले, कोणाच्या शंका असल्या तर उद्या शनिवार असल्यामुळे पाहू. एक परिच्छेद घेऊन किंवा नंतर परिच्छेद घेऊ, आधी शंका किंवा आधी परिच्छेद घेऊ आणि मग शंका असल्या कोणाच्या तर मग बोलू. ठीक आहे, थांबू इथं आपण, वेळ खूप झालेला मी आता पाहिजे. हो महाराज चालेल. कुंडलिक वरदा